महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मध्य प्रदेशात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। वृद्ध आईचा सांभाळ करावा लागू नये यासाठी त्यांनी तिची हत्या केली आहे। सुरुवातीला त्यांनी घटना लपवण्याचा प्रयत्न केला, पण शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना फोन केला आणि सत्य समोर आलंय। वृद्ध आईची सेवा करायला लागू नये म्हणून तिच्या मुलांनी धक्कादायक कृत्य केलंय। या मुलांनी आपल्या 88 वर्षाच्या आईची गळा दाबून हत्या केली आहे। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ही घटना घडली आहे। येथील दोन्ही मुलांनी त्यांच्या वृद्ध आईची हत्या केली आहे। घटनेनंतर मृत्यू सामान्य असल्याचं भासवण्यासाठी त्यांनी रडण्याचं नाटक केलं। मृत्यू नैसर्गिक झाल्याचं सांगत गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन केला। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केलं। शवविच्छेदन अहवालात महिलेची हत्या केल्याचं स्पष्ट झालं। घटनेनंतर आरोपी मुलं फरार झाले आहेत। सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलांनी मद्यपान करून आईची गळा दाबून हत्या केली। दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेव्हा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा त्यात वृद्ध महिलेची हत्या गळा दाबून केल्याचं स्पष्ट झालं, कारण महिलेच्या मानेचं हाड मोडलं होतं। हत्या झाल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला। मुलांचा पोलीस कसून शोध घेत आहेत। 9 डिसेंबरला ही घटना घडली आहे। दोन्ही मुलांनी मद्यपान करून आपल्या वृद्ध आईची निर्गुण हत्या केली आहे। या घटनेनंतर दोन्ही मुलं फरार आहेत। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।